सर नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे। तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ जर आपला वेगळा राहणार आहे। मी मागच्या वेळेस म्हणजे झाडं काय घेतले होते तुम्हाला इथे मी व्हिडिओ तो चालू करून देईन। तर ते झाडं म्हणजे एक्झॉटिक आहेत, सगळे एक्झॉटिक म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे आहेत, म्हणजे बाहेरचे आहेत सगळे। वेस्ट बंगालवरून मी मागवले होते आणि ते झाडं ना खूप सुंदर आहेत। म्हणजे आधी मी मागवले त्याच्यामध्ये लिचीचं एक झाड मेलं होतं, पण मग नंतर त्याने परत ते म्हणजे चेंज करून दिलं ज्यावेळेस मी दुसरी ऑर्डर दिली त्यावेळेस। पण त्यावेळेस एकदम भारी झाड आले आणि त्याचाच तुम्हाला मी आज व्हिडिओ पूर्ण दाखवणार आहे। तुम्ही वाटलंच तर मागवू शकता। जेन्युइन आहेत पूर्ण, म्हणजे त्याच्यामध्ये काही टेन्शन नाही, काही नाही, काही म्हणजे फसवेगिरी वगैरे नाही आहे आणि रेट पण मला चांगले वाटले, कारण कसं घरपोच करतात ते। माझ्या डिलिव्हरी या कुरिअरने आलं ते सगळं, म्हणजे आपले पार्सलवाले असतात ना डिलिव्हरी पार्सल, त्याचं सगळं आहे। तर त्याचाच व्हिडिओ राहणार आहे। तर पॅकिंग वगैरे एक नंबर असते, सुपर, काही टेन्शन नाही। पॅकिंगचं तर बिलकुल टेन्शन नका घेऊ। आणि मी ते मागवलं ते उन्हाळ्यामध्ये जरा मागवलं म्हणून थोडेसे म्हणजे ते एक झाड सुकलं होतं, माझं लिचीचं झाड सुकून गेलं होतं पूर्ण। बाकी जे नंतर आता जे पावसात मी मागवले ना ते भारी आहेत आणि मला खरंच आवडले म्हणजे। आणि हा काही स्पॉन्सर व्हिडिओ वगैरे काही नाही, मला आवडले म्हणून मी टाकला व्हिडिओ। तुम्हाला वाटलं तुम्ही घेऊ शकता, त्याची पूर्ण डिटेल्स मी जी आहे ना ती इथं मी दाखवते तुम्हाला, म्हणजे ही तुम्ही बघू शकता, ही पूर्ण त्याची डिटेल्स आहे आणि तुम्ही बिंदास घेऊ शकता, बिंदास डोळे झाकून घ्या। त्यांना कॉल करत राहा, जर समजा तुम्हाला ट्रेसिंगला वगैरे काही प्रॉब्लेम असेल त्यांना कॉल करा, ते पूर्ण सांगतात कुठेपर्यंत पार्सल आलं वगैरे। किंवा मग त्यांना तुम्ही हे जरी बोलले ना की असं पार्सल मला जरा लवकर पाहिजे किंवा हे असं, तर ते पण देतात। आणि सगळ्या प्रकारचे जवळपास भरपूर झाडं आहेत त्यांच्याकडे, म्हणजे आंब्याचेच बरेच प्रकार आहेत, आंबे, पेरू वगैरे। त्यापैकीच आज आपण हा व्हिडिओ बघणार आहोत। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, तुम्ही ते इथे बघू शकताय झाड, हे बघा, हे आहे लिचीचं झाड। हे बघा, हे लिचीचं पण मागवलं होतं मी, इथं असेल बघा, हे बघा लिची, बरोबर, हे लिचीचं आहे। आणि हे नंतर जो हा आहे ना, हा नंतर हा जांभळाचा आहे। आता इथे मी सगळे हे म्हणजे व्यवस्थित ठेवलेले आहेत, कारण कसं इकडे जरा खाली कमी जागा आहे ना, म्हणून इथे ठेवलेत। हे त्यात आहे जांभळाचं, म्हणजे हे KG10 म्हणून आहे, म्हणजे एक जांभूळ जवळपास म्हणजे 10 जांभळाचं वजन 1 किलो भरतं, असं आहे KG10। आणि हा जो इकडे चिकूचा एक आहे बघा, हा एक मागवलेला आहे, हा चिकूचा आहे। तर हा जो चिकूचा आहे ना, हा बनाना चिकू म्हणून आहे, म्हणजे केळीसारखा। तुम्हाला साईडला मी फोटो टाकून देईन, हे सगळ्यांचे तुम्हाला मी फोटो साईडला टाकून देईन, म्हणजे कसं असतं ना ते। आणि इकडे आहे ना, हे आहे स्वीट लेमन, हे बघा, हे छोटं आहे झाड अजून, हे बघा, हे स्वीट लेमन आहे। आणि इथे एक ना फांदी तुटली होती म्हणून हे बांधून दिलं आहे मी, जर समजा ती फांदी जगली तर म्हणून हे बांधून ठेवलं आहे, म्हणजे आणताना ती तुटली होती। आणि इकडे हे मागच्या वेळेस मी हे बोराचे झाडं मागवले होते, ह्या बोराच्या पण दुसऱ्या जाती आहेत, म्हणजे सुंदर बोर वगैरे ते आहेत, काश्मीरी वगैरे ते आहेत। तर अशा प्रकारे जवळपास ना मी, आणि अजून एक इकडे सांगायचं राहिलं, हा आहे जापानीज गोवा, म्हणजे जापानचा पेरू आहे। हा पूर्ण पिंकिश असतो, याचे पण व्हिडिओ फोटो मी टाकून देईन जर समजा मला भेटले तर। आणि म्हणजे पहिल्या वेळेस जरा म्हणजे झाले होते थोडेसे खराब झाडं, पण ज्यावेळेस दुसऱ्यांदा पाठवले त्यावेळेस मस्त पाठवले, तर तुम्ही घेऊ शकता। हा काही स्पॉन्सर व्हिडिओ वगैरे नाही आहेत, पण खरंच छान वाटले रोपं। हे बघा, रेड डायमंड गोवा आहे, बरोबर, मग हे जापानीज गोवा आहे। आणि हे पिशवीसुद्धा हे बघा, काय म्हणजे मुळांना वगैरे काय झालेलं नाही, काय नाही, मस्त। ते बघा, इथं नवीन मूळ पण निघतं आहे, इकडचं हे पण दाखवतोय। हे बघा, हे इथं म्हणजे माती वगैरे प्रॉपर आहे, पॅकिंग एक नंबर राहते। मेन गोष्ट म्हणजे पॅकिंग आहे, पॅकिंग एक नंबर, पॅकिंगवरच सगळं डिपेंड आहे। तर हे असे झाडं आहेत, हे थोडं खरचटलं होतं म्हणून हे थोडेसे 1-2 पानं जरा म्हणजे गेलेले आहेत, नाही तर बाकी झाडं वगैरे भारी आहेत। तर जर समजा तुम्हाला समजा झाडं घ्यायची असतील ना, तर मी त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर देतो, त्यांची वेबसाईट आहे आणि जेन्युइन आहे, असं काही नाही। आता मी 2 वेळेस मागितलं आहे, पण चांगले आले बऱ्यापैकी। पहिल्या वेळेस जरा लिचीचं एक झाड खराब झालं होतं पूर्ण, पण त्यांनी हे लगेच चेंज करून दिलं मग दुसऱ्यांदा, फक्त त्याच्यातून फक्त डिलेवरी चार्जेस घेतला होता। आणि हे मला भेटलं दुसरं झाड, स्पॉन्सर बिलकुल नाही बरं का, नाही तर काय मला काय त्याच्यावर त्यांनी काय पैसे नाही दिलेत, फक्त एक मला चांगलं वाटलं। आणि कसं आपण जे झाडं वगैरे घेतो ना ऑनलाईन, त्यात मग फसवी होते ना, म्हणून मी हा व्हिडिओ काढतोय। तर हे तुम्ही झाड घेऊ शकता, खूप छान आहेत। आणि इकडे ही माझी छोटीशी बाग आहे, इकडे ही काळी हळद आहे, ही काळी हळद वगैरे मस्त झालेली आहे। इकडे ही मिरची आहे, मिरची एक नंबर आहे, म्हणजे मिरची काय कोणती जात आहे मला माहीत नाही, मी बियाणंच घेतलं होतं ऑनलाईनच। हे बघा, मिरचीची साईज बघा किती मोठी आहे, ही मिरची आहे। आणि बऱ्याच मिरच्या लागलेल्या आहेत, इकडे बघू शकता, लय आहेत, लय म्हणजे लय आहेत। इकडे हे वांगं आहे, वांगं पण सफेद कलरचे वांगं पण आता भरपूर यायला लागलेले आहेत। हे बघा, हे वांग, तर हे थोडेसे म्हणजे याच्यापेक्षा थोडेसे मोठे होतील आणि बंद होतील। आणि इकडे हे काही माझे प्रयोग आहेत, म्हणजे इथे मी हे कलम वगैरे केले होते, हे बघा, हे कलम वगैरे केले, चांगले जगलेत। आणि इकडे हे म्हणजे
रूटसाठी हे ठेवले बघा, म्हणजे मुळं यायला, मुळं फुटण्यासाठी. इकडे हे जास्वंदी वगैरे आहेत, हे वेल आहेत इकडं, आणि इकडे हे आळूचे वगैरे आहेत लावलेले सगळे. हे आपले जे भातात टाकतात ना ते आहे. हे बघा, हे भातात वगैरे म्हणजे बासमती सारखा वास येतो, इंद्रायणी सारखा, मस्त वाटतात. आणि इकडे हे वेलबिल जरा लावून ठेवलेले आहेत, ते नंतर मोठे वाढतील तेव्हा छान दिसतील. इकडे परत अजून हे भातातलेच आहेत हे रोपं इकडे आहेत अजून. आणि त्याच्या काड्या दाखवल्या ना तुम्हाला मी म्हटलं या मुळासाठी, तर त्याचे हे आहेत. इकडे हे दुसरं अजून एक झाड आहे. इकडे हे तुतूचं आहे. आणि इकडे हे कलम वगैरे म्हणजे बांधून ठेवले, ते बघा जास्वंदीचे कलम बांधून ठेवल्यात, जगल्यात त्या, म्हणजे सक्सेस झालंय बऱ्यापैकी. तर बघूया, इकडे हे मिरचीच आहे आमची गावठी मिरची, आमच्या गावाकडलंही करतात. लय मोठी नाही आहे, छोटीशी आहे. ही बघा एवढीच लागते. इकडे कढीपत्ता वगैरे पण आहे, अजून आहेत भरपूर आहेत, तिथं अजून तयार करत ठेवलं त्याच्यामध्ये. इकडे वेगवेगळे आहेत, वांगी वगैरे पण आहेत वेगवेगळे आहेत, जांब बिंबाचे आहेत सगळे.